नमस्कार रसिक हो, स्वागत नव्या पुस्तकाचे। या आजच्या विशेष सत्रात मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आपण अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या एका अत्यंत उपयुक्त पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी निसर्ग आणि आरोग्य यांची अतिशय सुंदर सांगड घातली आहे। त्या म्हणजेच सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका डॉक्टर शोभा सातभाई। डॉक्टर शोभा सातभाई यांनी वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनी या विषयात PhD केली असून त्या विद्यापीठात PhD रिसर्च गाईड म्हणून कार्यरत आहेत। यासोबतच त्या प्रगती इरिगेशनच्या संचालिका देखील आहेत। केवळ वनस्पतीशास्त्रातच नव्हे तर त्यांनी PG डिप्लोमा ऑफ न्यूट्रिशन अँड डाएट प्लॅनिंग इंग्लंड तसेच योगा ट्रेनिंग व ॲरोमाथेरपीमध्ये देखील डिप्लोमा केलेला आहे। त्या एक उत्तम मोटिवेशनल स्पीकर असून अनेक संस्थांमध्ये त्यांनी प्रमुख व्याख्यात्या म्हणून विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आहे। त्यांच्या विपुल साहित्य संपदेबाबत सांगायचे झाले तर बी फॉर बॉटनी, उपयुक्त औषधी वनस्पती आणि हेल्दी रेसिपीज यासारख्या अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत। तसेच मृद्गंधाचा बहर, आठवणींचा हिंदोळा आणि हिरवाई हे त्यांचे निसर्गावरील प्रेम व्यक्त करणारे गाजलेले कविता संग्रह आहेत। तसेच आरोग्यदायी जीवनशैली या पुस्तकावर देखील काम चालू असून लवकरच ते प्रकाशित होणार आहे। त्यांचे वनस्पतीशास्त्र विषयावरील लेख आणि कविता अनेक दिवाळी अंकात व वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने प्रकाशित होत असतात। त्यांच्या या अफाट साहित्य सेवेची दखल घेत त्यांच्या कविता संग्रहांना आणि पुस्तकांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। यासोबतच डिजिटल माध्यमातही त्या आरोग्य संस्कृती या त्यांच्या लोकप्रिय YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या वनस्पतींची माहिती जनमानसापर्यंत पोहोचवत आहेत। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा। रसिक हो, आज आपण येथे जमलो आहोत ते त्यांच्या आरोग्यदायी वनस्पती या नव्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी। आपल्या अवतीभवती आढळणाऱ्या वनस्पती म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक मोठं वरदानच आहे। त्याच वरदानाची ओळख डॉक्टर शोभा सातभाई यांनी या पुस्तकातून करून दिली आहे। सध्या आहारात जंक फूडचा वापर वाढलेला आहे, आरोग्यदायी जीवनशैली बदललेली आहे। त्यामध्ये आहाराचं असंतुलन, त्याबरोबरच व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव या सगळ्या गोष्टींमुळे अनेक आजारांची लिस्ट ही वाढत चाललेली आहे। पूर्वीच्या काळात आपण जे आहारात घ्यायचो, धान्य, कडधान्य, फळे, भाज्या, अनेक प्रकारचे जे काही पौष्टिक जेवण राहायचं त्याची जागा आता जंक फूडने घेतलेली आहे। त्यामुळे साहजिकच आजाराची लिस्ट ही वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। म्हणूनच या वनस्पतींमध्ये असणारे विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट यांनी उपयुक्त असणारे पदार्थ आहारात सेवन करा, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होईल। तर अशाच वनस्पतींची माहिती घेऊन येत आहे एक नवीन पुस्तक, आरोग्यदायी वनस्पती। या पुस्तकात तब्बल 75 विविध प्रकारच्या वनस्पतींची सविस्तर माहिती दिली आहे। कडुलिंब, कोरफड, तुळस यासारख्या बहुगुणी औषधी वनस्पतींच्या माहितीबरोबरच आपण दररोजच्या आहारात वापरत असलेल्या भाज्या, फळे, कडधान्ये, मसाले आणि सुकामेवा या सर्वांची उपयुक्तता आणि महत्त्व त्यांनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या शब्दात या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचवले आहे। आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आरोग्याविषयी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे। अशा वेळी निसर्गाने दिलेल्या या अनमोल ठेव्याची ओळख करून देणारे हे आरोग्यदायी वनस्पती पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही आणि घरात असायलाच हवे। तरी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन आहे की हे पुस्तक आजच खरेदी करा, ते नक्की वाचा आणि आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला एक नैसर्गिक आणि सुरक्षित दिशा द्या। धन्यवाद।